तुम्ही या इकडे या. हो तुम्ही या हे बघा एक डॉक्टर किती आहार जरा पुढे दोन्ही मिळून आरती घ्या इकडे आरती घ्या बसतो त्याला एवढं नगर ना म्हणजे काशीनाथ शक्तीराजा असं चालू किलोमीटर वडवार पैकी गेली हांजी बसल्या काशीनाथ पेणेपुरे हांजी बसल्या काशीनाथ पेणेपुरे शक्तीराजा तिकडे लक्ष ठेव रे तिकडे काय उचलून दे त्यामुळे म्हणा माताळ अजिबात बोला बोला मी आज नगर प्रदक्षिणा मारलेलो आहे देवाच्या आशीर्वादामुळे आणि आमच्या मास्तर लोकांमुळे. त्यात आमचे वडील पण आहेत आणि हे नगर प्रदक्षिणा मी आज आमच्या आजोबांना अर्पण करणार आहे कारण ते गेल्या 2 आठवड्याखाली एक्सपायर झाले. त्यांना अर्पण करणार आहे. नगर प्रदक्षिणा म्हणजे सर्व 68 लिंग मी एकटाच धरणार म्हणजे सिद्धेश्वर देवळापासून कैलास बागुल ते मल्लिकार्जुन देऊळपर्यंत मी एकटाच आहे. आणि आजपर्यंत आहे पाचवी नंदी धोक्याची म्हणजे युगातल्या युगापासून म्हाताऱ्यातल्या म्हाताऱ्यापर्यंत वयाच्या 75व्या वर्षातसुद्धा आमच्या पाटवी नंदीचा एक सेवेधारी नगर प्रदक्षिणाचे नामदेव चौधरी म्हणून ते होती कैलासवासी झालेले. त्याच्यानंतर आतापर्यंत नामदेव चौधरी अंजगी भीमशा कोरपे अजून राजा शेट्टी अजून रेणुगुरे वनावरटे आणि शेवटचा आता हा यंग म्हणजे कमी वयामधला नगर प्रदक्षिणा हा सर्वात तरुण करू हा नंदीचा झाला काय. आणि आतापर्यंत म्हणजे जवळजवळ 1.5 महिना झालं एक योग्य प्रकारे म्हणजे प्रॅक्टिस घेतलेली आहे. त्याला म्हणजे खुराकसुद्धा त्याप्रमाणे देतो आम्ही. दुपारी आणि संध्याकाळी 2 टाइम ह्यांची प्रॅक्टिस घेऊन ह्याचा सराव भरपूर प्रमाणात घेऊन वाऱ्यामध्ये म्हणा उन्हामध्ये म्हणा हा संपूर्ण ह्याचा सराव घेऊन एकदम परफेक्ट नंदीचा झाला तयार केलेला आम्ही आहे. आणि त्यामुळं त्याची ही सेवा
सिद्धेश्वराच्या देवळा मंदिरापासून ते मल्लिकार्जुनच्या देवळापर्यंत सेवा त्या चरणी अर्पण झालेली आहे. आणि पाचवी नंदीध्वजमध्ये जवळजवळ 150 ते 200 पोरं आहेत आणि जवळजवळ सगळ्यांची इच्छा असते निदान कमीत कमी 20वा मारावा. आता आम्ही ह्या वर्षापासून म्हणजे दरवर्षी आता प्रस्ताव चालू करणार आहे. जास्तीत जास्त प्रश्न म्हणजे हे करतील त्यांना हे तयार करण्यासाठी कारण म्हणजे काय, यदा कदाचित आम्ही मागं आता 2 ते 3 वेळा शुक्रवारपेठ आजोळ सर्वजन आजोळ गणपतीच्या वतीनं सोलापूर ते शिरसोल पदयात्रा नंदीध्वजातर्फे काढली आहे. आता भविष्यामध्ये जर पुन्हा जायचं तेव्हापासून आतापासून तयारी चालू भक्तलिंगार बोला सिद्धेश्वर महाराज की जय.